आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण 5 राज्यांच्या विधानसभांचे निकाल लागतायत आणि ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी केंद्रावरती पोहोचल्यात। भवानीपूरमधल्या सखावत मतमोजणी केंद्रावरती ममता बॅनर्जी पोहोचलेल्या आहेत। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यांना आव्हान दिलेलं आहे भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांनी। सध्या जी चित्र दिसतात त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी या आघाडीवर आहेत। भवानीपूरमधल्या सखावत मतमोजणी केंद्रावरती ममता बॅनर्जी पोहोचलेल्या आहेत। त्यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या पोलिंग एजंट्सना आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत सगळ्या राऊंड्सची मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही बूथ सोडू नये। अजूनही त्यांच्या मनामध्ये विजयाचा विश्वास आहे आणि ममता बॅनर्जी सध्या सखावत मतमोजणी केंद्रावरती पोहोचलेल्या आहेत। भवानीपूरमधल्या शुभेंदू अधिकारी यांचं आव्हान आहे ममता बॅनर्जी यांच्या समोर। 2021च्या निवडणुकांमध्ये नंदीग्राममधून ममता बॅनर्जी पराभूत झालेल्या होत्या आणि आता भवानीपूरमध्ये त्यांना आव्हान शुभेंदू अधिकारी यांनी दिलेलं आहे आणि त्या भवानीपूरमधल्या सखावत मतमोजणी केंद्रावरती पोहोचलेल्या आहेत। पश्चिम बंगाल काबीज करणं हे भाजपचं मोठं स्वप्न होतं। त्याच्यासाठी भाजपनं गेली कित्येक वर्ष अगदी मायक्रो मॅनेजमेंट केलेलं होतं। 2021ला ज्यावेळी विधानसभांचे निकाल लागले आणि भाजपनं 77 जागांवरती मुसंडी मारलेली होती तेव्हाच या शक्यता वर्तवल्या जात होत्या की 2026 मध्ये भाजप पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारून कदाचित सत्ताही हाती घेईल आणि तसंच काहीचं चित्र सध्या आपल्याला दिसून येतंय। 200च्या दिशेने भाजपची पश्चिम बंगालमध्ये घौडदौड सुरू आहे आणि ममता बॅनर्जी यांना हा मोठा धक्का मानला जातोय। 4 वाजलेले आहेत आणि आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालेलं आहे। बऱ्यापैकी ठिकाणची मतमोजणी पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आता पुढे काय होतं याची उत्सुकता आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, आपण पाहिलंय ममता बॅनर्जींना अजूनही विजयाचा विश्वास आहे, त्यांनी तसं आवाहन केलं आणि आता स्वतः त्या ग्राउंडवर उतरताना दिसतायत, भवानीपूरमधल्या मतमोजणी केंद्रावर पोहोचतायत। काय अपडेट्स आहेत? निश्चितच जो सखावत मेमोरियल शाळा आहे जिथे भवानीपूर मतदारसंघाची मतमोजणी सकाळपासून सुरू आहे, ममता बॅनर्जी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या त्यांचा मुद्दा किंवा त्यांचा स्टँड काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही, मात्र 1 ते 1.5 तासापूर्वी ममता बॅनर्जी यांनी जेव्हा एक व्हिडिओ बाईट जारी केला होता त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की सध्या जरी भाजपची आघाडी दिसत असली तरी संध्याकाळ होता दुपार जेव्हा उलटेल तोपर्यंत तृणमूल काँग्रेसच अखेरचं विजयी पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता। मात्र सातत्याने तेव्हापासूनच भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील अंतर जो आहे तो वाढत गेलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वीपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये तब्बल 100 जागांचा अंतर होता आणि सोबतच जी मतमोजणी आहे ती पण जवळपास 6 कोटीपेक्षा काही जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये झालेलं आहे आणि त्यापैकी जवळपास अर्धी मतमोजणी जी आहे ती थोड्या वेळापूर्वीपर्यंत इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटप्रमाणे पूर्ण झालेली होती। त्यामुळे ममता बॅनर्जी यांना जरी विश्वास विजयाचा असला तरी चमत्कार होईल का याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत। मात्र ममता बॅनर्जी सध्या तरी मतमोजणी केंद्रावर पोहोचले आहे आणि त्यांचा मतमोजणी केंद्रावर पोहोचणं तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी नक्कीच एक महत्त्वाची बाब आहे। त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी किंबहुना काही तासांसाठी आत्मविश्वास वाढवणारी बाब तरी आपल्याला मान्यच करावा लागेल। रजत, अगदी थोडक्यात भवानीपूरमध्ये सध्याचं काय चित्र आहे? कोण आघाडी कोण पिछाडी, कितीचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय? इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटप्रमाणे थोड्या वेळापूर्वीपर्यंत 12 राऊंड पूर्ण झालेले होते। एकूण 20 राऊंड त्या ठिकाणी होणार आहे आणि 12 राऊंडनंतर ममता बॅनर्जी 7184 मतांनी पुढे होत्या। त्यामुळे सुरुवातीच्या 1-2 राऊंडमध्ये शुभेंदू अधिकारी पुढे होते, मात्र तेव्हापासून सातत्याने ममता बॅनर्जी पुढे आहेत। मात्र त्यांची आघाडी 13,000 पर्यंत वाढल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा 7,000 पर्यंत खाली आलेली आहे। त्यामुळे पुढचे जे 8 राऊंड आहेत ते निश्चितच लक्षवेधी राहणार आहे आणि तो अंदाज घेऊनच कदाचित ममता बॅनर्जी स्वतः काउंटिंग सेंटरवर पोहोचल्या असतील आणि त्यांना असं वाटत असेल की जर ही निवडणूक पुढचे 10 जे फेरे आहेत मतमोजणीचे ते अत्यंत अटीतटीचे असतील आणि कोणताही घात होऊ नये कदाचित या भीतीनं या भावनेनं कदाचित ममता बॅनर्जी या ग्राउंडवर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।